चाळीसगाव तालुक्यातील टाकळीप्रचा गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। सचिता दीपक बोरसे या अवघ्या 2.5 महिन्यांच्या बालिकेला जिल्हा परिषद शाळेत पेंटाव्हॅलेंट लस देण्यात आल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सचिताचे वडील दीपक दगा बोरसे हे आर्मीमध्ये अयोध्या येथे कार्यरत आहेत। दरम्यान सचिताला तातडीने चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। त्यानंतर पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। मात्र येथे घडलेला प्रकार अधिकच संतापजनक ठरला। रात्री साधारण 2 वाजेच्या सुमारास आजोबा तुळशीदास शिवदास मराठे हे नातीचा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले, परंतु डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। परिणामी 2.5 महिन्यांच्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह मांडीवर घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन विभागाच्या गेटवर बसून होते। पहाटे हा हृदयद्रावक प्रकार अनेकांच्या नजरेस पडला आणि उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले। या घटनेची माहिती पसरल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आणि अखेर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला। शवविच्छेदन भले रात्री करू नका एवढीच आमची विनंती होती, पण माणुसकी म्हणून माझ्या नातीचा मृतदेह किमान शवपेटीत तरी ठेवायला हवा होता। रात्रभर मी माझ्या नातीला मांडीवर घेऊन बसलो, कुणालाही दया आली नाही, असे म्हणताना आजोबा तुळशीदास मराठे यांना अश्रू अनावर झाले। नेमकी आमच्या नातीला आम्ही काल सकाळी टाकळीप्रच्या तालुका चाळीसगावात पोलिओचा डोस व ते एक दुसरा डोस देण्यासाठी घेऊन गेलो। डोस दिल्यानंतर ते आमचं बाळ 10 मिनिटाच्या आत बेशुद्ध अवस्थेत सारखं झालं। त्याच्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालय चाळीसगाव साई हॉस्पिटल येथे नेले। त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचं बाळ डेड झालंय बा। मग आम्ही परत घरी नेले व ज्या PC सेंटरवर तिथे डोस दिलेले होते ते त्यांना संपर्क साधला व त्यांना सांगितले की आमच्या बाळाचं असं असं झालं। ते म्हटले की असं काही होत नाही, डोस दिल्याने काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल। परंतु आम्ही त्याच्यानंतर त्यांनी आमचे 4-5 तास जागेवर खाऊन घेतले। आम्हाला कुठेही पोलीस स्टेशनला जाऊ दिलं नाही किंवा कुठलीही कारवाई करू देण्यासाठी ते भाग पाडत होते। तर जाऊ नका बुवा, आम्ही करून टाकू। त्याच्यानंतर आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलो व त्याच्यानंतर PI साहेब स्वतः आमच्यासोबत ट्रामा केअर सेंटर चाळीसगाव येथे आले व त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस आली व जळगाव येथे आम्ही रात्री 2च्या सुमारास आलो। परंतु यांनी जळगाववाल्यांनीही त्या बाळाला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न देता आमच्या 9 वाजेपर्यंत आमच्या हातातच सकाळपर्यंत बाळ होते। रात्रभर मांडीवर घेऊन आम्ही थांबून होतो। काय मागणी काय दादा आपली आता? मागणी फक्त आमच्या बाळाला न्याय मिळावा व त्याचा मृत्यू कसा झाला हे निष्पन्न व्हावं। जे त्याच्यात गुन्हेगार कठोर आहेत त्यांना कठोर कारवाई होण्यात यावी। आणि इथल्या काही लोकांवरही कारवाईची मागणी आहे आपली सिव्हिलच्या? इथल्या लोकांचं एकच होतं, यांनी काहीतरी म्हणजे त्याला पेटी वगैरे कुठं ठेवलं पाहिजे होतं, पण यांनी आमच्या बाळाला हात लावला नाही व आम्हाला सांगत होते की आम्हाला वरून दबाव आहे की बाळाला घेऊ नये बुवा असं। नाकातोंडातून फेस आला दादा अक्षरशः। आता नाकातोंडातून त्या बाळाचा फेस यायला लागला, तेव्हा थोडे लोक आले। त्याच्यानंतर त्यांनी आता बाळाला आतमध्ये घेतले।